रेल्वे ग्रुप डी प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 2 आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे जीके आणि चालू घडामोडीचे काही टॉपचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत असेच आपण IMP प्रश्नपत्रिका आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला, भारत जगात कितव्या क्रमांकावर जागतिक आरोग्य संघटनेच्या हेपॅटायटिस अहवाल 2024 नुसार रुग्णांच्या बाबतीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या। प्रश्न क्रमांक 2, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव पार पडला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जैसलमेर राजस्थान। पुढचा प्रश्न क्रमांक 4, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 6, फोडा येथील मध प्रसिद्ध आहे। फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कणकवली। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याच्या सौम्य स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी धर्मशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पद जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुवर्ण पद जिंकले आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक। प्रश्न क्रमांक 9, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे सीटवे बंदर हे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुसरे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजनवेल रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या संस्थेने इकॉनॉमिक बिझनेस रँकिंग 2024 प्रसिद्ध करण्यात येते? तर बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रोआल्ड अमुंडसेन। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणाला सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मानवरून पुरस्कार प्राप्त झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धीरेंद्र कुमार सन्याल। काय? धीरेंद्र कुमार सन्याल। प्रश्न क्रमांक 14, धन विधेयक प्रथम डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फक्त लोकसभेत। प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वात मोठा कॅमेरा कोणत्या देशाच्या संशोधकांनी तयार केला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका। प्रश्न क्रमांक 16, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नृसिंहवाडी। प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने भारताचे जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनी यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 18, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजीव गांधी। प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशात ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप
2027चे आयोजन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न क्रमांक 20. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य आपलं बरोबर उत्तर आहे.